नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, आता मद्यप्रेमींसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येते आहे। गटारी तोंडावर आलेली असतानाच बारवाल्यांनी संपावर जाण्याचा इशारा दिलाय। दारूवरील करवाढी विरोधामध्ये बारवाले आक्रमक झालेत, त्यामुळे सरकारला 2 दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आलाय। गटारीच्या तोंडावरच बारवाल्यांनी संप पुकारल्यास मद्यप्रेमींची मात्र मोठी अडचण होणार आहे। गटारी म्हटलं की मद्यप्रेमींमध्ये अगदी आनंदाचं वातावरण असतं, मात्र या गटारीला मद्यप्रेमींची काहीशी नाराजी होण्याची दाट शक्यता आहे, कारण ऐन गटारीच्या तोंडावरती बारवाले संपावर जाण्याच्या तयारीत आहेत। या बातमीनं मद्यप्रेमींना झटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही। दारूवरची करवाढ कमी करा, अन्यथा परमिट रूम बंद करू, असा थेट इशारा इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशननं सरकारला दिलाय। आणि इतकंच नाही तर 2 दिवसांचा अल्टिमेटम देखील देण्यात आलाय। दारूवरचा वॅट अर्थात व्हॅल्यू ॲडेड टॅक्स हा 5%वरनं 10%पर्यंत वाढवण्यात आलाय, तर दारू विक्रीसाठी लागणाऱ्या परवाना शुल्कामध्ये 15%ची वाढ करण्यात आली आहे। त्यानंतर उत्पादन शुल्कातही वाढ करण्यात आली आहे। सरकारच्या या अन्यायकारक करवाढीमुळे उद्योग संकटात सापडल्याचा दावा लोक करतायत। करवाढ कमी करण्यासाठी 2 दिवसांचा इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट असोसिएशनचा अल्टिमेटम आहे। सरकारनं हॉटेल व्यवसायावरती खास करून दारूवरती वाढवलेला हा कर हॉटेल उद्योगांसाठी मारक असल्याचं हॉटेल असोसिएशनचं म्हणणं आहे। सरकारनं तातडीनं कर कमी करावा, अन्यथा बेमुदत हॉटेल बंद आंदोलनाचा इशारा हॉटेल संघटनेनं दिलाय। गटारी अमावस्या आता तोंडावर आली आहे। गटारीसाठी उत्सुक असलेले मद्यप्रेमी परमिट रूमकडे धाव घालत असतात, मात्र गटारीच्या तोंडावरच बारवाल्यांनी संपावर जाण्याचा इशारा दिलाय। त्यामुळे बारवाले संपावर गेल्यास मद्यप्रेमींची चिंता वाढण्याची शक्यता आहे। तर मग मित्रांनो, यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।